तुम्हाला माहीत आहे का, आपण रोज म्हणतो तो ओम आणि ओम नमः शिवाय हा मंत्र नक्की कसा निर्माण झाला? खुद भगवान शिवांनी ब्रह्मा आणि विष्णूंना सांगितलेले हे रहस्य ऐकून तुम्हीही थक्क व्हाल. शिवपुराणातील विद्येश्वर संहिता अध्याय 10 नुसार जेव्हा ब्रह्मा आणि विष्णू यांच्यात श्रेष्ठतेचा वाद निर्माण झाला, तेव्हा भगवान शिव प्रकट झाले. त्यांनी केवळ विश्वाच्या 5 महाकृत्यांचे म्हणजेच सृष्टी, पालन, संहार, तिरोभाव आणि अनुग्रह यांचे रहस्यच उलगडले नाही, तर आपल्या मुखातून विश्वातील सर्वात शक्तिशाली मंत्र ओंकार आणि पंचाक्षर मंत्र कसा निर्माण झाला हे सुद्धा सांगितले. चला तर मग जाणून घेऊया भगवान शिवांचा हा अमर उपदेश. 5 कृत्यांचे प्रतिपादन, प्रणव आणि पंचाक्षर मंत्राचे महत्त्व. ब्रह्मा विष्णूंद्वारा भगवान शिवांची स्तुती आणि त्यांचे अंतर्धान. ब्रह्मा आणि विष्णूंनी विचारले, हे प्रभू, सृष्टी इत्यादी 5 कृत्यांची लक्षणे काय आहेत हे आम्हा दोघांना सांगा. भगवान शिव म्हणाले, माझ्या कृत्यांचा बोध करून घेणे अत्यंत कठीण आहे, तरीही मी कृपापूर्वक तुम्हाला त्याविषयी सांगत आहे. ब्रह्मा आणि अच्युत सृष्टी, पालन, संहार, तिरोभाव आणि अनुग्रह ही 5ही माझी जगाशी संबंधित कृत्ये आहेत, जी नित्यसिद्ध आहेत. संसाराच्या रचनेचा जो प्रारंभ आहे त्याला सृष्टी म्हणतात. माझ्याद्वारे पालित होऊन जगताचे सुस्थिर रूपाने राहणे ही त्याची स्थिती आहे. त्याचा विनाश हीच संहार आहे. प्राणांच्या उत्क्रमणाला, संसारातून निघून जाण्याला म्हणजेच तिरोभाव म्हणतात. या सर्वांतून सुटका मिळून जाणे म्हणजेच माझा अनुग्रह आहे. अशा प्रकारे माझी 5 कृत्ये आहेत. सृष्टी इत्यादी जे 4 कृत्ये आहेत ते संसाराचा विस्तार करणारे आहेत. 5वे कृत्य अनुग्रह मोक्षासाठी आहे. ते सदा माझ्यामध्येच अचल भावाने स्थिर राहते. माझे भक्तजन या 5ही कृत्यांना 5 भूतांमध्ये पाहतात. सृष्टी पृथ्वीत, स्थिती जलात, संहार अग्नीत, तिरोभाव वायूत आणि अनुग्रह आकाशात स्थित आहे. पृथ्वीपासून सर्वांची सृष्टी होते. पाण्यामुळे सर्वांची वृद्धी आणि जीवन रक्षण होते. अग्नी सर्वांना जाळून टाकतो. वायू सर्वांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जातो आणि आकाश सर्वांना अनुगृहीत करते. विद्वान पुरुषांनी हा विषय याच रूपाने जाणला पाहिजे. या 5 कृत्यांना पार पाडण्यासाठीच माझे 5 मुख आहेत. 4 दिशांना 4 मुखे आहेत आणि त्यांच्या मध्यभागी 5वे मुख आहे. पुत्रांनो, तुम्ही दोघांनी तपश्चर्या करून प्रसन्न झालेल्या मज परमेश्वराकडून सृष्टी आणि स्थिती नावाचे 2 कृत्य प्राप्त केले आहेत. हे दोन्ही तुम्हाला खूप प्रिय आहेत. याच प्रकारे माझी विभूती रूप रुद्र आणि महेश्वर हे 2 इतर उत्तम कृत्य संहार आणि तिरोभाव माझ्याकडून प्राप्त करतात. परंतु अनुग्रह नावाचे कृत्य दुसरा कोणीही मिळवू शकत नाही. रुद्र आणि महेश्वर आपल्या कर्तव्याला विसरलेले नाहीत, म्हणूनच मी त्यांना माझ्या समानताच प्रदान केली आहे. त्यांचे रूप, वेश, कुल, वाहन, आसन आणि आयुध इत्यादी माझ्यासारखेच आहेत. मया पूर्व काळात आपल्या स्वरूप भूत मंत्राचा उपदेश केला आहे, जो ओंकार या नावाने प्रसिद्ध आहे. तो महामंगलकारी मंत्र आहे. सर्वात आधी माझ्या मुखातून ओंकार प्रकट झाला, जो माझ्या स्वरूपाचा बोध करून देणारा आहे. ओंकार वाच्य आहे आणि मी वाच्य आहे. हा मंत्र माझे स्वरूपच आहे. दररोज ओंकाराचे निरंतर स्मरण केल्याने माझे सदा स्मरण होते. माझ्या उत्तर मुखातून अकार म्हणजे अ, पश्चिम मुखातून उकार उ, दक्षिण मुखातून मकार म, पूर्व मुखातून बिंदू आणि मध्यवर्ती मुखातून नादाचा प्रादुर्भाव झाला. अशा प्रकारे या सर्व अवयवांनी युक्त ओंकाराचा विस्तार झाला आहे. या सर्व अवयवांतून एकीभूत होऊन तो प्रणव ओम नावाचा एक अक्षर बनला. हा नाम रूपात्मक सर्व जगत तसेच वेद उत्पन्न करणारा स्त्री पुरुष वर्ग रूप दोन्ही कुळांचा या प्रणव मंत्रातूनच विस्तार झाला आहे.
हा मंत्र शिव आणि शक्ती दोन्हींचा बोधक आहे. यातूनच पंचाक्षर मंत्राची उत्पत्ती झाली आहे, जो माझ्या सकल रूपाचा बोधक आहे. तो अकारादी क्रमाने क्रमशः अकार, उकार, मकार इत्यादींच्या क्रमाने प्रकाशात आला आहे. ओम नमः शिवाय हा पंचाक्षर मंत्र आहे. या पंचाक्षर मंत्रातून मातृका वर्ण प्रकट झाले. 5 भेद असणारे हेच आहे. त्यातूनच शिरोमणीसह त्रिपदा गायत्रीचा प्रादुर्भाव झाला आहे. त्या गायत्रीतून संपूर्ण वेद प्रकट झाले आहेत आणि त्या वेदांतून करोडो मंत्र निघाले आहेत. त्या विविध मंत्रांनी निरनिराळ्या कार्यांची सिद्धी होते, परंतु या प्रणव आणि पंचाक्षराने संपूर्ण मनोरथांची सिद्धी होते. या मंत्राच्या उपासनाने भोग आणि मोक्ष दोन्ही सिद्ध होतात. माझ्या सकल स्वरूपाशी संबंध ठेवणारे सर्व मंत्रराज साक्षात भोग प्रदान करणारे आणि शुभकारक मोक्षप्रद आहेत, नंदिकेश्वर म्हणतात. त्यानंतर जगदंबा पार्वतीच्या सोबत बसलेल्या गुरुवर महादेवांनी उत्तराभिमुख बसलेल्या ब्रह्मा आणि विष्णूंना पडदा करणाऱ्या वस्त्राने आच्छादित करून त्यांच्या मस्तकावर आपले करकमल ठेवून हळूहळू उच्चारण करून त्यांना उत्तम मंत्राचा उपदेश केला. मंत्रतत्त्वात सांगितलेल्या विधीचे पालनपूर्वक 3 वेळा मंत्राचे उच्चारण करून भगवान शिवाने त्या दोन्ही शिष्यांना मंत्राची दीक्षा दिली. मग त्या शिष्यांनी गुरुदक्षिणा म्हणून स्वतःलाच समर्पित करून दिले आणि दोन्ही हात जोडून त्यांच्याजवळ उभे राहून त्या देवेश्वर जगद्गुरूंची स्तुती केली. ब्रह्मा आणि विष्णू म्हणाले, हे प्रभू, आपण निष्कल म्हणजेच निराकार आहात. आपल्याला नमस्कार आहे. आपण निष्कल तेजाने प्रकाशित होतात. आपल्याला नमस्कार आहे. आपण सर्वांचे स्वामी आहात. आपल्याला नमस्कार आहे. अथवा सकल स्वरूप आपण महेश्वर आहात. आपल्याला नमस्कार आहे. आपण प्रणवाचे वाच्यार्थ आहात. आपल्याला नमस्कार आहे. आपण प्रणवलिंगवाले आहात. आपल्याला नमस्कार आहे. सृष्टी, पालन, संहार, तिरोभाव आणि अनुग्रह करणाऱ्या आपल्याला नमस्कार आहे. आपले 5 मुख आहेत. आपण परमेश्वर आहात. आपल्याला नमस्कार आहे. पंचब्रह्मस्वरूप पंचकृत्य करणाऱ्या आपल्याला नमस्कार आहे. आपण सर्वांचे आत्मा आहात. ब्रह्मा आहात. आपले गुण आणि शक्ती अनंत आहे. आपल्याला नमस्कार आहे. आपले सकल आणि निष्कल दोन्ही रूपे आहेत. आपण सद्गुरू आणि शंभू आहात. आपल्याला नमस्कार आहे. या पद्य स्तोत्रांनी आपल्या गुरुपरमेश्वरांची स्तुती करून ब्रह्मा आणि विष्णूंनी त्यांच्या चरणांमध्ये प्रणाम केला. महेश्वर म्हणाले, आर्द्रा नक्षत्राने युक्त चतुर्दशीला प्रणवाचा जप केला गेला तर तो अक्षय फल देणारा असतो. सूर्याच्या संक्रांतीने युक्त महाआर्द्रा नक्षत्रात एकदा केलेला प्रणव जप कोटीपट जपाचे फळ देतो. मृगशिरा नक्षत्राच्या अंतिम भाग आणि पुनर्वसूचा सुरुवातीचा भाग पूजा, होम आणि तर्पण इत्यादींसाठी सदैव आर्द्रा नक्षत्रासारखाच असतो, हे जाणावे. माझे किंवा माझ्या लिंगाचे दर्शन प्रभातकाळी आणि संगम म्हणजे मध्यान्हापूर्वीच्या काळात केले गेले पाहिजे. माझ्या दर्शनपूजनासाठी चतुर्दशी तिथी निशिथव्यापिनी किंवा प्रदोषव्यापिनी घेतली पाहिजे, कारण पूर्वविद्या तिथीने युक्त चतुर्दशीचीच प्रशंसा केली जाते. पूजा करणाऱ्यांसाठी माझी मूर्ती आणि लिंग दोन्ही समान आहेत. तरीही मूर्तीपेक्षा लिंगाचे स्थान श्रेष्ठ मानले जाते. म्हणूनच मुमुक्षू पुरुषांनी म्हणजेच मोक्षाची इच्छा असणाऱ्या पुरुषांनी बेर म्हणजे मूर्तीपेक्षाही श्रेष्ठ समजून लिंगाचेच पूजन करावे. लिंगाचा ओंकार मंत्राने आणि बेराचा पंचाक्षर मंत्राने पूजन केले पाहिजे. शिवलिंगाची स्वतःच स्थापना करून किंवा इतरांकडूनही स्थापना करून घेऊन उत्तम द्रव्यमय उपचारांनी पूजा केली पाहिजे. यामुळे माझा पद सुलभ होतो. अशा प्रकारे त्या दोन्ही शिष्यांना उपदेश देऊन भगवान शिव तेथेच अंतर्धान पावले. अध्याय 10 समाप्त.
भगवान शिव म्हणतात, ओम नमः शिवाय हा केवळ मंत्र नसून तो या संपूर्ण ब्रह्मांडाचा मूळ आधार आहे. जर तुम्हाला शिवपुराणातील ही दिव्य माहिती आवडली असेल तर कमेंटमध्ये हर हर महादेव नक्की लिहा आणि अशाच आध्यात्मिक माहितीसाठी व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ओम नमः शिवाय, हर हर महादेव.